मित्रांनो, आज मोठ्या मुश्किलनी इंडिया अलायन्सची दिल्लीमध्ये मीटिंग झाली आणि ती मीटिंग जवळपास 3 तास चालली. याचंच सगळ्यांना समाधान आहे. खरगे तर जसं म्हणाले पण की ये बहुत बड़ा अचीवमेंट है कि हम 3 घंटे तक बात करते रहे, डिस्कस करते रहे. ते ठीक आहे. आता जागा वाटप कसं करायचं, समन्वयक कोण असेल या सगळ्या इंडिया अलायन्सचा, याच्यावरती चर्चा होऊन काहीतरी निर्णय होणं किंवा त्याच्यावरती एकमत करण्याचा प्रयत्न या मीटिंगमध्ये होईल असं वाटलं होतं. पण मीटिंगच्या आधी घटक पक्ष म्हणजे याचे जे काही घटक पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांचे जे स्टेटमेंट आले ते बघितलं तर या मीटिंगमधनं काही फारसं निघेल, काही खूप मोठे निर्णय होतील असं अजिबात वाटत नव्हतं आणि ते तसंच झालं. मीटिंगच्या आधीच नेते एकमेकांना शिव्या देऊन राहिले तर मीटिंगमध्ये काय होणार आहे? या अलायन्समध्ये, हा जो अलायन्स आहे इंडिया अलायन्स, याच्यामध्ये प्रत्येक नेता जो आहे, प्रत्येक पक्षाचा नेता जो आहे, त्याला असं वाटून राहिलं का मीच या जगात सर्वात ज्ञानी आहे आणि हे बाकी उरलेले 27 जण जे आहे यांना माझ्यापेक्षा कमी अक्कल आहे, यांच्यापेक्षा हुशार मीच आहे आणि पंतप्रधान पदासाठी लायक सगळ्यात उमेदवार मीच आहे, असं प्रत्येकालाच वाटून राहिलं याच्यातल्या. आणि जो तो एकमेकांना दाबायचा प्रयत्न करून राहिला, कुरघोडी करायचा प्रयत्न करून राहिला. अशा परिस्थितीमध्ये या इंडिया अलायन्सचं भविष्य काय आहे हे सांगायला काही कोणा रॉकेट सायन्सची गरज नाही किंवा कोणा सायंटिस्टची गरज नाही. हे लोक आपापसात भांडून भाजपसाठीच रस्ता मोकळा करून राहिले का? हा एक प्रश्न याच्यावरून निर्माण होतो. आज मी याच विषयावर बोलणार आहे. नमस्कार, मी अश्विन अघोर, तुम्ही बघू राहिले घनघोर. मित्रांनो, आज मोठा गाजावाजा करत दिल्लीमध्ये या इंडिया अलायन्सची मीटिंग झाली. सगळेजण दिल्लीत जमा व्हायला लागले एक 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 करून. उद्धव ठाकरे गेले, ममता बॅनर्जी आल्या, सगळेजण जमा झाले, बाकी नेते आले, स्टॅलिन बिलिन. उद्धव ठाकरे जाऊन केजरीवालांना भेटले, मग ते ममता बॅनर्जींना भेटायला गेले, मग त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. या अलायन्समधले जे काही नेते आहे ते सगळे नेते दुपारपासून सगळ्यांना हेच सांगायला सुरुवात, म्हणजे त्यांनी अशी सुरुवातच केली का या इंडिया अलायन्समध्ये मीच सगळ्यात महत्त्वाचा आहे, माझ्यामुळेच हे होऊन राहिलं, मी नसेन तर हे चालणार नाही. सगळेजण काँग्रेसला ज्ञान वाटून राहिले. अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, लालू प्रसाद यादव, उद्धव ठाकरे सगळे काँग्रेसला राजकारण शिकवून राहिले, कसं करायचं राजकारण, युती कशी करायची वगैरे. अखिलेश यादव तर असं म्हणून राहिले का बा काँग्रेस टाइमपास करू राहिली, काँग्रेसला काही सिरियसनेस नाही आहे, जागा वाटप ठरायला पाहिजे, लवकरात लवकर व्हायला पाहिजे. आता उद्धव ठाकरेंनी सकाळी सकाळी सामनाच्या अग्रलेखामधनं काँग्रेसला ज्ञान वाटलं. म्हणजे आता असं दिसून राहिलं का बा या लहान लहान पक्षांकडनं काँग्रेसला राजकारण शिकावं लागणार आहे. उद्धव ठाकरेंनी सामना, म्हणजे आता अग्रलेख आहे, संपादक उद्धव ठाकरे आहे आणि एक समज आहे असा की सामनाचा जो काही अग्रलेख राहतो तो ठाकरेंचं मत राहते. आधी बाळासाहेबांचं मत होतं, आता उद्धव ठाकरेंचं मत आहे. तर या अग्रलेखामधनं उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला ज्ञान वाटलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की बा आता काँग्रेसनी युतीचं महत्त्व ओळखायला पाहिजे, युतीमध्ये राहून राजकारण कसं करायचं हे काँग्रेसनी शिकायला पाहिजे. सगळ्यात मोठा पक्ष आहे, 138 वर्ष झाले स्थापन होऊन, 100पेक्षा जास्त वर्ष झाले. तर आता या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनी कमीत कमी 150 जागा जिंकण्याचा संकल्प सोडला पाहिजे. हे कोण सांगून राहिलं? उद्धव ठाकरे. म्हणजे सामनानी या अग्रलेखामध्ये काँग्रेसला पार चिंध्या चिंध्या करून टाकल्या. काँग्रेसवर एवढी टीका कोणीच केली नसेल इंडिया अलायन्समधल्या. आणि हाईट म्हणजे काय माहिती आहे का? ज्यांना आपला पक्ष सांभाळता आला नाही, ज्यांना आपलं सरकार सांभाळता आलं नाही, ज्यांच्या नाकाखालून 40 आमदार आणि सरकार असे गायब झाले पण यांना हवा लागली नाही, हे दुसऱ्या पक्षाला निवडणुकीवर आणि राजकारणावरती ज्ञान वाटू राहिले. आहे की नाही कमाल? एकीकडे म्हणून राहिली की आम्ही खूप मजबूत आहे, इंडिया अलायन्स एकदम मजबूत, रॉक सॉलिड आहे, आम्ही एकत्र आहोत, आम्हाला कोणी वेगळं करू शकत नाही. आणि दुसरीकडे अग्रलेखामधनं काँग्रेसची टांग खेचून राहिले.
आता ही मीटिंग कशासाठी आहे, या मीटिंगमध्ये काय ठरणार आहे, याच्यावरती बोलायचं सोडून हे आपले भलतेच कार्यक्रम ज्यांचे चालू आहे. उद्धव ठाकरेंना असं वाटून राहिलं का काँग्रेसने लहान पक्षांना मदत करायची भूमिका घेतली पाहिजे. केजरीवाल संकटात आहे, त्यांच्या मागे ईडीची नोटीस लागलेली आहे, समन्स आलेला आहे, चौकशी चालू आहे. त्यांचे महत्वाचे नेते जेलमध्ये आहे, ते बिचारे एकटे पडून राहिले बाहेर. त्यांना मदत केली पाहिजे काँग्रेसनी, असं यांना वाटते. आणि जर त्यांना मदत नाही केली तर मग दिल्ली आणि पंजाबमध्ये कसं काय होईल इंडिया अलायन्सचं. दिल्लीमध्ये केजरीवाल किती जागा देतील काय माहीत, पंजाबमध्ये उभं करतील की नाही माहीत नाही. फक्त भेटायचं कुठल्या तरी शहरामध्ये, जेवणावळी करायच्या आणि हात पुसत निघून जायचं घराकडे. असं करून कसं चालणार आहे, याला काय अर्थ आहे. बरं, हे कोण म्हणून राहिलं? उद्धव ठाकरे. आता या सगळ्या गोष्टीला एक बॅकग्राऊंड आहे, पार्श्वभूमी आहे. ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, आत्ताच ज्या झाल्या, त्याच्यामध्ये 3 मोठ्या राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. या लोकांचं काय म्हणणं आहे की तो पराभव काँग्रेसचा होता, इंडिया अलायन्सचा नव्हता. कारण काँग्रेसनी लहान लहान पक्षांना आपल्यासोबतच घेतलं नाही. जिथे काँग्रेसला वाटते का आपण जिंकू शकतो, आपलं सरकार येऊ शकते, आपल्याला बहुमत मिळू शकते, तिथे ते छोट्या छोट्या पक्षांना लात मारून हाकलून देतात. त्याच्यामुळे हा जो पराभव झाला तो काँग्रेसचा झाला, इंडिया अलायन्सचा नाही झाला. या 5 राज्यांमध्ये निवडणुका जिंकण्याचा जो काही केक होता, निवडणुकीचा केक, तो काँग्रेसला एकट्याला खायचा होता. म्हणून लहान पक्षांना बाजूला ठेवलं, पण ते काही झालं नाही. काँग्रेसनी सपाटून मार खाल्ला. आता काँग्रेस किती मतलबी आहे बघा वगैरे, हे सगळं अग्रलेखामधनं ज्ञान वाटलेलं आहे. याच्यावरून अक्कल पण दिली आहे की जर भाजपला हरवायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र राहणं जरुरी आहे, सगळ्यांना सोबत घ्यावं लागेल, युतीचं महत्त्व समजून घ्यावं लागेल, मनमानी करून चालणार नाही, काँग्रेसची मनमानी आम्ही चालवून घेणार नाही. त्याच्यामुळे काँग्रेसने विचार करायला पाहिजे. आणि उद्धव ठाकरे त्यांनी ते एक मोठं मस्त स्टेटमेंट केलं की या इंडिया अलायन्समध्ये 28 घोडे आहे पण सारथीच नाही आहे. तो सारथी आता ठरला पाहिजे. हे कोण आहे, समन्वयक कोण आहे, पंतप्रधान पदाचा चेहरा कोण आहे, हे ठरलं पाहिजे. जेव्हा उद्धव ठाकरे प्रेस कॉन्फरन्समध्ये असं म्हणतात की 28 घोडे याच्यामध्ये आहेत पण त्यांना सारथी नाही आहे, याच्यातच सगळं आलं. याच्यातच या इंडिया अलायन्सचं भविष्य काय आहे हे दिसते. उद्धव ठाकरेंनी जे काही सामनामध्ये अग्रलेखातनं काँग्रेसवर टीका केली ते बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की म्हणजे हा उद्धव ठाकरेंचा स्वभावच असा आहे, ज्याच्यासोबत राहतात त्याला शिव्या देतात. सत्तेचे सगळे फायदे घ्यायचे एखाद्यासोबत राहून, पण त्यालाच शिव्या देत राहायचे उठून दिवस रात्र. भाजपसोबत सत्तेत होते 5 वर्ष, भाजपला शिव्या दिल्या. मग त्याच्यानंतर महाविकास आघाडीत गेले, स्वतः मुख्यमंत्री झाले, शरद पवारांवर टीका, अजित पवारांवर टीका. म्हणजे आता उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना राजकारण शिकवावं एवढी वेळ आली आहे का? पण नाही, हे त्यांनाही राजकारण शिकवत होते. आज काँग्रेस सोबत आहे त्याच्यामुळे ते काँग्रेसला अक्कल वाटून राहिले. जिथे जातील तिथे आपल्या मित्रांना शिव्या द्यायच्या, एवढंच फक्त यांना माहीत आहे. आणि काही झालं, काही मिळालं नाही की रडारड करायची, दुसरी गोष्ट यांना माहीत नाही. आता यांचे घोडे, आपलं नेते 28 नेते दिल्लीमध्ये आले, एकमेकांना खाजगीत भेटले. बरं, मला तर हे काही समजलंच नाही की हे खाजगीत काऊन भेटून राहिले. उद्धव ठाकरे भेटले केजरीवालला, ममता बॅनर्जींना, तिकडे अखिलेश यादव आपल्या भलत्याच मिटिंगा करून राहिले, लालू प्रसाद यादव काहीतरी वेगळंच करून राहिले. अरे तुम्ही भेटणारच होते ना दुपारनंतर एकत्र, मग त्याच्या आधीच वेगळं भेटण्यामध्ये काय अर्थ आहे? काय वेगळा अजेंडा चालवून राहिले का तुम्ही? तुमचा काही वेगळा अजेंडा आहे का याच्यासोबत? म्हणजे हे सगळं बघितल्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची जी काही बार्गेनिंग पॉवर कमी झालेली आहे 3 राज्य हातचे गेल्यामुळे, त्याचा फायदा घ्यायसाठी आता हे सगळं असं करून राहिले. या सगळ्या गोष्टींची म्हणजे या काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर संपली आहे. काँग्रेसला आमच्याशिवाय पर्याय नाही, आम्ही जे म्हणू ते काँग्रेसला ऐकावं लागणार आहे, याची हिंट
कालपासून अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, लालू प्रसाद, केजरीवाल हे देऊनच राहिले. पण हे सगळ्या मीटिंग करून, खाजगी मीटिंग करून, वेगळ्या मीटिंग करून मला तर असं वाटून राहिलं का हे राहुल गांधींची खाट टाकायचं तर प्लॅन नाही करून राहिले. एकूण काय आहे की यांचे 28 घोडे बिना सारथ्याचे आले आणि बिना सारथ्याचे परत गेले. दिल्लीत जी काही मीटिंग झाली आज, त्याच्यातनं खूप काही पुढे निघेल. इंडिया अलायन्स खूप काही मोठा परफॉर्मन्स करेल असं सध्या तरी दिसून नाही राहिलं. हे निवडणुकीपर्यंत एकत्र राहिले तरी खूप आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.